जय शिवराय शेतकरी बंधूंनो, ही शरद भाऊची मिरची आहे। मागच्या 5 मेला आपण यामध्ये एक व्हिडिओ बनवला होता की ज्यामध्ये खूप काही अळीचा प्रादुर्भाव या शेतामध्ये होता। पानं अक्षरशः अळीनं जाळं करून टाकलं होतं। थोडक्यात हेच असतं की ज्यावेळेस मिरचीवर पाने कुरतडणारी अळी येते तर ती लष्कर अळी असते। ती रात्रीचा हल्ला करते आणि त्या ठिकाणी अक्षरशः पानाचं पूर्ण जाळं करून टाकते। फवारणीमध्ये जर थोडाफार फरक झाला तर आपलं खूप काही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असतं। त्यानंतर शरद भाऊ आमच्या संपर्कात होते तर त्यांना आपण त्या ठिकाणी पोलिसांनी इंटर नावाच्या औषधीची फवारणी दिली होती, इंटर 999। त्यामुळे अळी कव्हरमध्ये आली। आज आपण बघू शकता की पानावरती तुम्ही जवळचे पानं दावा की ज्यामध्ये 100% अळी कव्हर झालेली आहे, थ्रिप्स पण कव्हर आहे। आणि ड्रिंचिंगमध्ये येऊन आपण त्यांना त्यावेळेस डेव्हलपमेंटसाठी मिरचीच्या झाडाची उष्णतेमुळं मर होत होती तर त्यांना ब्रह्मा दिलं होतं की जेणेकरून झाडामध्ये सीव्हीड एक्स्ट्रा असल्यामुळे एक एनर्जी तयार होईल आणि पेशी निर्मिती झाल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला उष्णतेमुळे मर होणार नाही। तर आपण या ठिकाणी बघू शकतो खूप काही चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट झाली। त्यानंतर आपण त्यांना कोकुली दिलं की जेणेकरून कोकुलीमधून त्यांना नायट्रोजन असेल, पोटॅश असेल भेटल्यामुळं त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सल्फर पण आहे आणि इतरही जैविक घटक असल्यामुळे त्या ठिकाणी झाड एकदम सशक्त, निरोगी आणि झाडामध्ये जास्तीत जास्त ॲमिनो ॲसिड निर्मिती होते की जेणेकरून आज आपण बघू शकतो की 5 तारखेचा व्हिडिओ आणि आज या ठिकाणी खूप मोठ्या अशा प्रमाणात फरक पडलेला आहे। आजची फवारणी यांना आपण थोडीफार अळी आहे, थ्रिप्स आहे आणि कोळीनाशक म्हणून यांना प्लेसिओ आणि मॅजिस्टरची फवारणी एकत्र दिलेली आहे आणि व्हायरस प्रतिबंधात्मक म्हणून त्यांना आरेना गोल्ड हे पाटील बायोटेकचं औषध दिलेलं आहे जेणेकरून सिमला मिरचीवर जास्तीत जास्त वातावरणातील बदलाचा परिणाम होऊन त्या ठिकाणी व्हायरस या रोगाचा प्रादुर्भाव येतो, ज्याला लिपकर व्हायरस म्हणतो। तो हा किडीमार्फत पसरतो म्हणून आपल्याला पांढरी माशी असेल, थ्रिप्स असेल या रसशोषक किडींना वेळीच नियंत्रणासाठी आपल्याला अशा प्रकारची फवारणी द्यावी लागते की जेणेकरून व्हायरस आपल्या मिरचीमध्ये येणार नाही। तर शेतकरी बंधूंनो, आपणही शिमला मिरची लावलेली असेल आणि आपल्याला जर अशा वेगवेगळ्या समस्याला सामोरं जावं लागत असेल तर आम्ही तुम्हाला आज ह्या मिरचीला जी ट्रीटमेंट केली हीच ट्रीटमेंट आपण करा। नक्कीच आपल्याला 100% आज यांचा 5 तारखेचा जो व्हिडिओ होता तो मी तुम्हाला दावणारच आहे, त्याचे फोटो वगैरे। आज त्या व्हिडिओमध्ये आणि ह्या व्हिडिओमध्ये खूप जमीन आसमानचा बदल आहे। नक्कीच याला फक्त योग्य नियोजन आणि व्यवस्थापन लागतं। त्यासोबतच पाण्याचं शेड्यूलसुद्धा त्यांनी जे दररोज पाणी द्यायचे तर त्यांना आपण नंतर 1 दिवसाआड पाणी द्यायला सांगितलं की जेणेकरून जशी जशी पांढऱ्या मुळांची वाढ होती तर मुळाच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी जायला पाहिजेत। कारण की आपण जर दररोज पाणी देत असेल तर झाडाच्या खोडापाशी नेहमी ओलावा साचून राहतो आणि जास्तीत जास्त ओलावा साचल्यामुळे त्या ठिकाणी बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव सुरू होतो आणि झाडाला जमिनीतून खतं